4 सदस्यीय समितीचा अहवाल आता समोर आलेला आहे। 4 सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली होती आणि या समितीने जी चौकशी केली त्या चौकशीचा अहवाल आता समोर आलेला आहे। काही महत्त्वाचे निष्कर्ष या समितीने आता आपल्या अहवालामध्ये नमूद केलेले आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आता समोर आला असून या रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर या माहितीचं रुग्णालय असून सुद्धा एएनसी चेकअप पहिलं 6 महिने रुग्णालयामध्ये त्या आल्या नाहीत असं देखील नमूद करण्यात आलं। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते असा देखील महत्त्वाचा निष्कर्ष या अहवालामध्ये मांडण्यात आलेला आहे। रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसे वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला दिला पण त्यांनी तो पाळला नाही असा निष्कर्ष देखील आता या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात समितीचा जो चौकशी अहवाल समोर आलाय त्यामध्ये काही महत्त्वाचे निष्कर्ष नमूद करण्यात आलेले आहेत। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आता समोर आलेला आहे। तर रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। 4 सदस्यीय समिती ही गठीत करण्यात आलेली होती। या समितीने आता अहवाल दिलेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आता समोर आलेला आहे। तर या रुग्णासाठी जुळी मुलं ही धोकादायक होती असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर माहितीचं रुग्णालय असून सुद्धा एएनसी चेकअप पहिले 6 महिने रुग्णालयामध्ये त्या आल्या नाहीत असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात रुग्णालय प्रशासनाचा एक अहवाल आता समोर आलेला आहे। तर या प्रकरणावरून आता वादंग निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रुग्णालयाच्या बाहेर देखील तणावाची स्थिती आहे। अनेक पक्षांच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। रुग्णालय प्रशासनाच्या विरोधामध्ये आता रोष देखील व्यक्त केला जातोय मात्र त्यामध्येच हा अहवाल देखील आता समोर आलेला आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची अपडेट देतात। अमोल, 4 सदस्यांची समिती होती, अहवाल या समितीचा आता समोर आलेला आहे। कोणते कोणते महत्त्वाचे निष्कर्ष या समितीने आपल्या अहवालामध्ये नमूद केलेले आहे? प्रामुख्याने तर जे निष्कर्ष यामध्ये दीनानाथ रुग्णालयाकडून काढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सदर जी मृत महिला आहे तिची ट्विन्स प्रेग्नन्सी होती, ती धोकादायक होती आणि दुसरीकडे माहितीचे रुग्णालय असून सुद्धा त्यांनी एएनसी चेकअप आहे ते पहिले 6 महिने रुग्णालयात केलं नाही असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे आणि ॲडव्हान्स 10 लाख रुपये मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते असा निष्कर्ष आहे तो यामध्ये काढण्यात आलेला आहे। रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाही तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला या रुग्णाच्या नातेवाईकांना दिलेला होता पण तो सुद्धा त्यांनी पाळला नाही अशा पद्धतीचा निष्कर्ष आहे तो यामध्ये काढण्यात आलेला आहे। खरं तर ही बाजू सध्या दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आहे पण कुठेतरी दीनानाथ रुग्णालयाकडून हा बचावाचा प्रयत्न आहे का हा प्रामुख्याने प्रश्न आहे। कारण की जर रुग्णांचे नातेवाईक 10 लाख रुपये भरण्यास तयार होते, सुरुवातीला त्यांनी 3 लाख रुपये भरू असं सांगितलेलं होतं, असं असताना सुद्धा त्यांनी रुग्णाला का भरती केलं नाही आणि दुसरीकडे ससून रुग्णालयामध्ये जा असं त्यांनी का सांगितलं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्यामुळे हा जरी निष्कर्ष आता ससून रुग्णालयाकडून काढलेला असला तरी पोलिसांची चौकशी आणि दुसरीकडे आरोग्य उपसंचालकांनी जी समिती गठीत केलेली आहे त्या समिती ज्यावेळेस चौकशी करेल त्यावेळेस यामागचे जे सत्य आहे ते समोर येऊ शकतं। पण सध्या दीनानाथ रुग्णालयामध्ये जी अंतर्गत समिती 4 सदस्यांची नेमण्यात आलेली होती ज्यामध्ये या दीनानाथ एक महत्त्वाची बातमी, या महिलेची प्रसूती धोकादायक होती असं देखील अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। पहिले 6 महिने एएनसी चेकअप केलं नाही अशी माहिती देखील आता या अहवालामध्ये नमूद करण्यात आली। तर रुग्णाच्या मृत्यूमुळे नैराश्यातून नातेवाईकांनी तक्रार केल्याचं देखील आता या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले मानले नाहीत असं देखील आता रुग्णालय प्रशासनानं नमूद केलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, मंगेशकर रुग्णालयाचा हा चौकशी अहवाल आता समोर आलेला आहे।
तर पहिले 6 महिने ANC चेकअप केलं नाही असं देखील आता रुग्णालय प्रशासन म्हणतंय. तर मंगेशकर रुग्णालयाचा हा चौकशी अहवाल आता समोर आलेला आहे. आता रुग्णालय सारवासारव करण्याचा प्रयत्न करतंय का, हा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण रुग्णालयाच्या बाजूचेच मुद्दे सगळ्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत, उपस्थित करण्यात आलेले आहेत. तर आता या संदर्भात कशा पद्धतीची चौकशी होते ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण रुग्णालय प्रशासनाने एक प्रकारे त्यांचा बाजू मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. जी 4 सदस्यांची समिती रुग्णालय प्रशासनाची होती त्या समितीचा हा अहवाल आता समोर आलेला आहे. मात्र हा अहवाल रुग्णालयाच्या बाजूनेच असल्याचं आपल्याला प्रथम दर्शनी तरी दिसतंय. दुसरीकडे या रुग्णालयाच्या प्रशासनाच्या विरोधातला रोष देखील वाढत चाललेला आहे. अनेक सामाजिक संघटना असतील आणि राजकीय पक्ष असतील ते देखील आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल, हा जो रिपोर्ट समोर आलेला आहे, अहवाल समोर आलेला आहे, एकंदरीत असं दिसतंय प्रथम दर्शनी का रिपोर्ट रुग्णालय प्रशासनाच्या बाजूने आहे, त्यांच्या बाजूने अनुकूल असल्याचं दिसतंय. एक प्रकारे सारवासारव करण्याचा हा प्रयत्न आहे का? अमोल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अमोल, या अहवालामधून जे निष्कर्ष काढण्यात आले एक प्रकारे सारवासारव करण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाचा आहे का? प्रामुख्यानं ही बाब आपण महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी निष्कर्ष समिती होती ती या दीनानाथ रुग्णालयामधलीच होती आणि त्यांनी हे सगळे निष्कर्ष आहेत ते काढलेले आहेत. पण प्रामुख्यानं हे कितपत खरे आहेत हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. कारण की जर रुग्णाचे नातेवाईक 10 लाख रुपये भरण्यास तयार होते, सुरुवातीला त्यांनी 3 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवलेली होती आणि बाकीची रक्कम नंतर देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. असं असताना मग या रुग्णालय प्रशासनाने त्यांना ऍडमिट करून का घेतलं नाही आणि तिथं उपचार का दिले नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता हा जो काही निष्कर्ष काढलेला आहे तो या रुग्णालयाच्याच रुग्णालयामध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे आणि त्यामुळे साहजिक आहे तो रुग्णालयाच्या बाजूने असणं हे क्रमप्राप्त आहे. पण आता नंतर पोलीस ज्यावेळेस या रुग्णालयातील डॉक्टरांचे, नर्सेस यांचे जबाब घेतील आणि दुसरं म्हणजे आरोग्य उपसंचालकांकडून जी समिती गठीत करण्यात आलेली आहे 4 सदस्यांची, ती समिती ज्यावेळेस याबाबतची चौकशी करेल त्यानंतर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे समोर येईल. पण सुरुवातीला आता दीनानाथ रुग्णालयाकडून त्यांची बाजू आहे ती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. संबंधित महिलेला प्रेग्नन्सी, त्याची ट्विन्स प्रेग्नन्सी होती, ती धोकादायक होती असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं पण ते आले नाहीत असं सुद्धा म्हटलेलं आहे. पण आता यानंतर कुटुंबियांची नेमकी बाजू काय असते हे पाहणं महत्वाचं असेल. पण प्राथमिक अहवाल आहे ज्याला निष्कर्ष आपण म्हणू शकतो तो मात्र त्यांनी दिलेला आहे. पण तो कितपत खरा मानायचा हा सुद्धा प्रश्न आहे. कारण की अनेक मुद्दे ज्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यामध्ये रुग्णाची माहिती खरं तर अशा पद्धतीने सार्वजनिक करणं हे योग्य आहे का हा सुद्धा सवाल आहे. आणि त्यामुळे आता जरी 4 सदस्य समिती नेमलेली होती त्या समितीचा अहवाल रुग्णालयाने माध्यमांना दिलेला असला तरी चौकशी अंती म्हणजे पोलीस आणि नंतर जिल्हा उपसंचालक ज्यावेळेस याबाबतची चौकशी करेल त्यानंतर ही खरी माहिती आहे ती समोर येणार आहे. पण तुर्तास तरी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न आहे तो या चौकशी समितीच्या अहवालातून त्यांनी केलेला आहे. अमोल, रुग्णालय प्रशासनाचा हा अहवाल समोर आलेला आहे. मात्र आरोग्य संचालकांनी जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीचा अहवाल संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे का? संध्याकाळपर्यंत तो अहवाल येऊ शकत नाही. त्याला काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. साधारण 1 आठवड्यांचा कालावधी असतो. अशा पद्धतीने समिती नेमली की त्या समितीने अहवाल देणं, त्यामुळे 1 आठवड्यांचा कालावधी यामध्ये लागू शकतो. अद्यापही अजून त्या समितीकडून फक्त कारणे दाखवा नोटीस आहे ती या दीनानाथ रुग्णालयाला दिलेली आहे. मात्र सध्या तरी कोणतीही चौकशी आहे ती झालेली नाही आणि त्यामुळे अगदी अमोल, महत्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर या महिलेची प्रसूती धोकादायक होती. मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आपण पाहतोय. पहिले 6 महिने ANC चेकअप केलं नाही असा देखील दावा त्यांनी आपल्या अहवालात केलाय. रुग्णाच्या मृत्यूमुळे नैराश्यातून नातेवाईकांनी अशा पद्धतीची तक्रार केली असं रुग्णालयाचं म्हणणं आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले हे मानले नाही तसं देखील रुग्णालयानं आपल्या या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. तर ऍडव्हान्स पैसे मागितले ही दिशाभूल करणारी तक्रार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता असं देखील आपल्या चौकशी अहवालामध्ये रुग्णालयानं म्हटलेलं आहे. तर जे महत्वाचे निष्कर्ष रुग्णालयाच्या या चौकशी अहवालामध्ये
त्यांनी मांडलेल्या आहेत, नमूद केलेल्या आहेत. आम्ही तुम्हाला हे दाखवतोय. मात्र याही अहवालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे का, हा सवाल देखील आता याच निमित्तानं उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.